समास असं म्हणतो. यातील जे उपसर्ग जोडली जातात ती वेगवेगळ्या भाषेतील असू शकतात आणि तीच उपसर्ग अव्ययांचं काम करतात. इथपर्यंत क्लिअर झालं? ठीक आहे. म्हणजे या अव्ययभाव समासामध्ये बेसिक काय, उपसर्ग येणं आणि ते उपसर्ग अव्ययांचं काम करणं आणि अशी अव्यय किती अर्थ व्यक्त करणं, 3 अर्थ व्यक्त करणं. नंबर 1 काळ सांगणं, नंबर 2 रीत सांगणं आणि नंबर 3 स्थळ सांगणं. हे बेसिक समजलं तुम्हाला. 3 गोष्टी केल्या जातात त्याच्यामध्ये. आता आपण आतापर्यंत काय पाहिलं की असे जे उपसर्ग आहेत ते वेगवेगळ्या भाषेतील असू शकतात. म्हणजे ते फारसी भाषेतील असू शकतात, ते अरबी भाषेतील असू शकतात, ते संस्कृत भाषेतील असू शकतात. आता यापूर्वी जे आपण त्या भाषेतील त्या संदर्भाने ते समजून घेतलंय आणि यानंतर आपण जे मराठी भाषेच्या संदर्भाने समजून घेतोय त्याच्या मूळ अर्थांमध्ये फरक आहे. फरक काय आहे? जेव्हा तुम्ही फारसी आणि अरबी भाषेतील शब्द समजून घेत होते तेव्हा त्यावेळी कोणत्याही एका पदाची द्विरुक्ती झालेली नव्हती. ते फक्त शब्द दुसऱ्या याच्यातील असेल, दुसरं पद आणि उपसर्ग हा वेगळ्या भाषेतील असेल, अशा प्रकारची रचना त्याची केलेली होती. पुन्हा बेअदब असेल, बेमालूम असेल, बेलशद असेल इत्यादी. आता मराठी उपसर्ग जेव्हा आपण जोडतो त्याच्याबाबत काय करतं, लिहिताना आपण 3 गोष्टी लिहिल्या. पहिली गोष्ट काय लिहिली आहे की मराठी शब्दांची द्विरुक्ती होते, म्हणजे ते दोनदा येतात. त्यानंतर दुसरी गोष्ट काय लिहिली आहे की जेव्हा त्यांची द्विरुक्ती होते तेव्हा त्या 2 पदांमध्ये वेगवेगळा विकार होतो, वेगवेगळ्या प्रकारे विकार होतो. आणि नंबर तिसरी गोष्ट आपण महत्वाची लिहिली की त्याचं जे पहिलं पद असतं ते पहिलं पद उपसर्गाचं काम करतं, म्हणजे त्याचा अर्थ क्रियाविशेषण अव्ययासारखा होतो. एका उदाहरणाच्या सहाय्याने आपण ते समजून घेऊया. उदाहरणार्थ आपल्याला त्यांनी शब्द दिला दारोदार. आता हा जो दारोदार शब्द बनलाय हा त्याचा मूळ शब्द काय आहे? दार. याचा जेव्हा आपण सामासिक शब्द बनवायचं ठरवलं तेव्हा विकार झाला दारो आणि दार या पद्धतीने. आता जर तुम्ही नीट समजून घेतलं असेल की या शब्दाची जेव्हा द्विरुक्ती होते तेव्हा द्विरुक्ती होताना पहिलं पद आणि दुसरं पद हे विकाराच्या दृष्टीने बनलंय. दारचं काय झालं, पहिल्या वेळी दारो झालं, दुसरं दार जसेच्या तसं राहील. त्यानंतर मी दुसरं उदाहरण लिहिलं मी घरोघरी. आता याच्यातला मूळ शब्द कोणता आहे? घर आहे. याचा जेव्हा मी सामासिक शब्द द्विरुक्ती करून बनवतो तेव्हा त्याच्यात बदल काय झाला, पहिला झाला घरो आणि दुसरा झाला घरी. म्हणजे आपण तो दुसरा नियम समजून घेतला की जेव्हा मराठी भाषेतील एखाद्या शब्दाची द्विरुक्ती होते तेव्हा ती द्विरुक्ती होताना देखील 2 जी पद असतात त्यांच्यात वेगवेगळ्या प्रकारे विकार होतो. इथपर्यंत समजलं. म्हणजे घर या शब्दाचा पहिल्या पदातील विकार झाला घरो आणि दुसऱ्या पदातील विकार झाला घरी. आता आपण तिसरा रूल समजून घेतला की त्याच्यातील जे पहिलं पद असतं ते पहिलं पद उपसर्गासारखं काम करतं. उपसर्ग म्हणजे एखाद्या मूळ शब्दाच्या आधी जोडलेलं अक्षर किंवा अक्षर समूह. आता या घरोघरी या शब्दामध्ये पहिलं पद कोणतं आहे? घरो. मग हे घरो पद आहे त्याने कसलं काम केलं? त्याने काम केलं उपसर्गाचं. ठीक आहे. म्हणजे आता हा जो उपसर्ग आहे हा जेव्हा विग्रहामध्ये जातो तेव्हा त्याचं स्पष्टीकरण कशासारखं काम करतं? क्रियाविशेषण अव्ययासारखं काम करतं. कळतंय? अव्ययासारखं काम करतं. मग मी घरोघरी लिहिलं, त्याचं स्पष्टीकरण काय लिहिलं मी? प्रत्येक घरी. ओके. आता घरी आहे पण कुठे? प्रत्येक. अर्थाच्या दृष्टीने कोणता शब्द महत्वाचा आहे? प्रत्येक. आणि प्रत्येक हा कोणत्या पदाचं स्पष्टीकरण आहे? घरो या पदाचं स्पष्टीकरण. आणि कितवं पद आहे? पहिलं पद आहे. अव्ययभाव समासात पहिलं पद महत्वाचं असतं आणि जेव्हा ते इथे प्रत्येक घरी असं आपण म्हणतो तेव्हा ते क्रियाविशेषण अव्ययाचं काम करतं. आणि हे काय होतं मग? स्थल वाचक क्रियाविशेषण अव्ययाचं काम करतं. क्रियाविशेषण अव्ययाचा भाव आहे म्हणून तर अव्ययभाव समास असं म्हटलं जातं. बेसिक गोष्ट आहे. द्विरुक्ती होते, द्विरुक्तीमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या पदात चेंज असतो. त्याच्यानंतर पहिलं पद उपसर्गाचं काम करतं आणि स्पष्टीकरणामध्ये त्याचा अर्थ क्रियाविशेषण अव्ययासारखा होतो. समजलं?